कर्क राशी, तुमच्या सहनशक्तीचा अंत आता झाला आहे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या नशिबात असा स्फोट होईल की जगाचे डोळे विस्फारून राहतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 7 जानेवारी ते 15 जानेवारी हा आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप सोसले, मनातल्या वेदना, डोळ्यातल्या स्वप्ना आड लपवून तुम्ही शांत राहिलात. पण गुरुजी सांगतात की आता ती वेळ आली आहे जेव्हा तुमचे हे मौन इतिहास घडवेल. नियतीने तुमच्यासाठी असा काही सापळा रचला आहे की तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आता पळताभुई थोडी होईल. हे 7 दिवस साधे नसून तुमच्या आयुष्याला आधी आणि नंतर अशा 2 भागात विभागणारे एक भयानक पण सकारात्मक वळण ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या राशीवर एक अद्भुत प्रभाव पडणार आहेत. ब्रह्मांडाच्या मते या काळात 5 असे चमत्कार बदल घडतील जे विज्ञानाच्या पलीकडेच असतील. पैशांचा अचानक येणारा ओघ, शत्रूंची होणारी हार आणि तुमच्या आतून निर्माण होणारा आत्मविश्वासाचा स्फोट हे केवळ योगायोग नसून ती दैवी शक्तीची प्रचिती असेल. ज्या दरवाज्यांवर तुम्ही वर्षानुवर्षे टकटक करत होतात ते दरवाजे आता स्वतःहून उघडणार आहेत. स्वतः देवही क्षणभर थांबून तुमचे हे बदलणारे भाग्य बघते. इतका शक्तिशाली हा काळ असणार आहे. कर्क राशी, ब्रह्मांडाने आता स्पष्ट संकेत दिले आहेत की हा संदेश फक्त निवडक आणि नशीबवान लोकांसाठीच आहे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल किंवा असा एक फोन येईल जो तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकेल. मग त्या नात्यांमधील दुरावा संपणे असो किंवा रखडलेली कामे मार्गी लागणे असो, परमेश्वराच्या आशीर्वादाने आता तुमच्या नशिबावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे. सावध राहा आणि प्रत्येक संधीवर लक्ष ठेवा, कारण चमत्कार तुमच्या अगदी दारात उभा आहे आणि या विजयाचा आवाज संपूर्ण जगात घुमणार आहे. कर्क राशी, ब्रह्मांडाने केलेल्या विशेष भविष्यवाणीनुसार 7 जानेवारी पासून तुमच्या सहनशक्तीचे फळ मिळण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहेत. आजवर तुम्ही जो अपमान आणि अन्याय शांतपणे सहन केला त्याचे उत्तर आता केवळ शब्दात नाही तर तुमच्या प्रगतीतून मिळणार आहे. परमेश्वर म्हणतात, ज्याने तुम्हाला आजवर कमजोर समजून दुर्लक्ष केले किंवा तुमच्या परिस्थितीवर हसले त्यांना आता तुमच्या यशाचा असा धक्का बसेल की त्यांची झोप उडेल. कर्क राशी, तुमचे हे मौन आता केवळ एक शांतता राहिलेली नसून तो एका मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा होता. ज्या काळात तुम्ही शांत होता त्या काळात प्रत्यक्ष स्वामी तुमच्या भविष्याची आखणा करत होते. 7 आणि 8 जानेवारीला तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील की तुमच्यातून सूड घेण्याची भावना संपून जाईल आणि त्याऐवजी विजयाचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकेल. तुमच्या मौनामुळे आता शत्रूंच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. कर्क राशी, 7 ते 15 जानेवारी या दरम्यान अवकाशात अशा काही दुर्मिळ ग्रहांच्या हालचाली होत आहेत ज्या केवळ तुमच्या राशीसाठी राजयोग सक्रिय करणार आहेत. शिवाय असे सांगितले आहे की शनिदेवाची स्वराशीतील उपस्थिती आणि गुरुची शुभदृष्टी यामुळे नशिबाचे चाक आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे. हा काळ असा असेल की जिथे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अडकून पडला होता तिथे आता रस्ते आपोआप मोकळे होतील आणि दैवी शक्ती तुम्हाला यशाकडे ओढून नेईल. कर्क राशी, संकेत दिले आहेत की नशिबाचे बदल इतके वेगवान आणि अनाकलनीय असतील की खुद्द देवही क्षणभर थांबून तुमचे हे भाग्य न्याहाळतील. 7 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान ग्रहांची ही अजब युती तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःखाचा काळ कायमचा संपवण्यासाठी आली आहे. या काळात तुम्हाला मिळणारी एखादी छोटी संधी किंवा आलेला एक फोन कॉल तुमच्या संपूर्ण भविष्याचा नकाशा बदलून टाकणारा ठरेल. हे विसरू नका. कर्क राशी, हा आठवडा तुमच्यासाठी केवळ नशिबाचा नाही तर स्वामींच्या हस्तक्षेपाचा काळ आहे. जेव्हा देव आणि नशीब एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. आजवर तुम्ही एकटे लढत होतात असे तुम्हाला वाटत असेल, पण आता या नशिबाच्या प्रवासात परमेश्वर स्वतः तुमचे सारथी बनले आहेत. हे पहिले 2 भाग तुमच्या विजयाची केवळ नांदी आहेत. खरा चमत्कार तर आता सुरू होणार आहे. तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व कट आता त्यांच्यावरच उलटणार आहेत. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या आयुष्यात कुबेराचा खजिना उघडणार आहे. कर्क राशी, केलेल्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यात तुमच्या विरुद्ध गुप्तपणे डाव रचणाऱ्या लोकांचा आता काळ जवळ आला आहे. आजवर ज्याने तुमच्या पाठीमागे तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या प्रगतीत खोडा घातला त्या शत्रूंचा आता परमेश्वराच्या दरबारातून न्याय होणार आहे. तुम्हाला सूड घेण्यासाठी हातवर करण्याची गरजही पडणार नाही, कारण या काळात प्रत्यक्ष दैवी हस्तक्षेप होणार असून
तुमचे शत्रू स्वतः जाळ्यात अडकताना दिसतील. 9 आणि 10 जानेवारीच्या दरम्यान अशा काही घटना घडतील की तुमच्यावर अविश्वास दाखवणारे लोकच आता तुमच्यासमोर मान झुकवतील. सत्याचा विजय होताना पाहणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा समाधानकारक क्षण असेल. ज्याने तुम्हाला हिणवले त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि तुमचा सामाजिक सन्मान अचानक गगनाला भिडेल. हा केवळ योगायोग नसून तुमच्या कष्टांना मिळालेले स्वामींचे फळ आहे, हे लक्षात ठेवा. कर्क राशी या आठवड्यातील सर्वात मोठा आनंदाचा धक्का दिला आहे, तो म्हणजे अचानक धनलाभ. 7 ते 15 जानेवारी दरम्यान तुमच्या राशीवर असा काही कुबेर योग सक्रिय होत आहे ज्यामुळे तुमच्या तिजोरीतील रिकामेपणा आता कायमचा संपणार आहे. कोणालाही अपेक्षा नसताना जुनी अडकलेली रक्कम किंवा एखादा थांबलेला करार अचानक पूर्ण होईल. हा पैशांचा ओघ तुमच्या आयुष्यातील अनेक जुनी कर्जे आणि चिंता एका झटक्यात मिटवून टाकेल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर ही केवळ संपत्ती नसून परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे. 11 जानेवारीच्या आसपास एखादी अशी मोठी संधी तुमच्याकडे चालून येईल जी तुमच्या उत्पन्नाचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा करेल. आजवर पैशांच्या विवंचनेमुळे ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या त्या आता तुमच्या हक्काने तुमच्याकडे येतील. हा बदल इतका चमत्कारी असेल की तुमच्या आजूबाजूचे लोकही तुमच्या या श्रीमंतीचे रहस्य शोधत राहतील. कर्क राशी शत्रूंची हार आणि लक्ष्मीची कृपा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणे हे तुमच्या भाग्योदयाचे लक्षण आहे. जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब किंवा दुबळे ठेवू शकत नाही. 7 ते 15 जानेवारीचा हा काळ तुमच्या नशिबावर विजयाचा आणि समृद्धीचा शिक्कामोर्तब करणारा ठरेल. हा चमत्कार अनुभवण्यासाठी आता मनाची तयारी करा आणि परमेश्वराच्या नामाचा जप चालू ठेवा. तुमच्या मनातील भीतीचा आता अंत होणार आहे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या जातकांनो तुमच्यातील सुप्त शक्तीचा असा स्फोट होईल की ही जग पाहतच राहील. कर्क राशी केलेल्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात हळवा कोपरा म्हणजेच तुमची नाती यात प्रत्यक्ष परमेश्वर हस्तक्षेप करणार आहेत. आजवर ज्या नात्यांमुळे तुम्ही रात्रभर रडलात किंवा ज्यांनी तुम्हाला ऐनवेळी एकटे सोडले त्या नात्यांमध्ये आता एक अनाकलनीय बदल घडणार आहे. गेलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येणे किंवा जुन्या जखमांवर प्रेमाची फुंकर घातली जाणे असे चमत्कार 12 आणि 13 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला अनुभवास येतील. नात्यांमध्ये येणारा हा गोडवा केवळ बाह्य स्वरूपाचा नसेल. ज्यांनी तुमचे महत्त्व ओळखले नव्हते त्यांना आता तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव होईल. खोटे मुखवटे गळून पडतील आणि तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक उतरतील जे तुमच्याशी मनापासून जोडलेले आहेत. हा बदल तुम्हाला केवळ मानसिक शांती देणार नाही तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत देखील मोठी वाढ घडवून आणेल. जे नाते तुम्हाला ओझे वाटत होते तेच आता तुमची ताकद बनेल. सर्वात मोठा बदल हा तुमच्या आत घडणार आहे, ज्यात ते आत्मविश्वासाचा प्रलयंकारी स्फोट म्हणतात. 14 जानेवारीच्या आसपास तुम्हाला स्वतःमध्ये अशा एका ऊर्जेचा अनुभव येईल जी तुम्हाला आजवर कधीच जाणवली नव्हती. ज्या संकटांना पाहून तुम्ही मागे हटत होतात त्या संकटांशी भिडण्याची जिद्द आता तुमच्यात निर्माण होईल. तुमच्या मनातील शंका आणि असुरक्षिततेची भावना आता कायमची भस्मसात होणार आहे. जेव्हा एखादा माणूस आतून मजबूत होतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला हरवू शकत नाही. या 7 दिवसात तुमचा स्वभाव इतका निर्भीड होईल की तुमचे निर्णय घेण्याची पद्धत पाहून लोक थक्क होतील. मी हे करू शकतो का या प्रश्नाचे रूपांतर आता हे मीच करणार या विश्वासात होईल. हा आत्मविश्वास तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला एक वेगळीच उंची मिळवून देईल. कर्क राशी नात्यांचा आधार आणि अफाट आत्मविश्वास जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा अशक्य ते शक्य होते. परमेश्वराने आखलेली ही योजना आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. 15 जानेवारी येता येता तुम्ही एका नव्या आणि शक्तिशाली रूपात जगासमोर याल. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा पाया रचणारा ठरेल. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण परमेश्वर वरद हस्त तुमच्या डोक्यावर ठेवत आहेत. तुमच्या नशिबाचा वनवास आता संपला. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या जातकांनो प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या भविष्यावर विजयाचा शिक्कामोर्तब करणार आहेत. शेवटचा आणि सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट. 15 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नसेल तर तो तुमच्या विजयाचा राज्याभिषेक असेल. आजवर तुम्ही ज्या ठिकाणी काळाचा सामना केला तो आता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. या 7 दिवसांच्या शेवटी तुमच्या आयुष्यात अशा काही घटनांची मालिका पूर्ण होईल जी तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवेल जिथे आजवर कोणीही पोहोचू शकले नाही. काळ तुमच्या नशिबावर परमेश्वराचा आशीर्वादाचा अंतिम शिक्कामोर्तब करणारा ठरेल.
ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्षे देवाकडे साकडं घालत होतात त्या मागण्या आता पूर्णत्वास जाणार आहेत. 15 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत तुम्हाला असा अनुभव येईल, तुमच्या आयुष्यातील सर्व विखुरलेले दुवे आता एकत्र आले आहेत. हा केवळ एक बदल नसून तुमच्या कर्माचा, परमेश्वराच्या कृपेचा असा एक संगम आहे जो तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब उजळून टाकेल. हे बदल केवळ तुमच्यापुरता मर्यादित राहणार नाहीत. तुमच्या विजयाचा आवाज संपूर्ण समाजात घुमणार आहे. ज्याने तुम्हाला हिणवले तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या भविष्यातील सर्व चिंता आता परमेश्वरा स्वतःच्या खांद्यावर घेणार आहेत. हा तो काळ आहे जिथे कर्क राशी जगातील एक आदर्श म्हणून समोर येईल. कर्क राशी, या 7 दिवसानंतर तुमचे आयुष्य आधी आणि नंतर अशा 2 स्पष्ट भागात विभागले जाईल. तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, आजारपण आणि दारिद्र्याचा काळ आता भूतकाळात जमा होणार आहे. 16 जानेवारीला जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला एक नवीन जग, नवीन संधी आणि नवीन सामर्थ्य प्राप्त झालेले असेल. हा परमेश्वराने तुमच्यासाठी घडवून आणलेला एक महाचमत्कार आहे जो केवळ तुमच्या अटळ श्रद्धेमुळे शक्य झाला आहे. कर्क राशी, हा विजयाचा सोहळा अनुभवण्यासाठी आता सज्ज व्हा. हा काळ साध्या बदलांचा नाही तर तो तुमच्या नशिबाच्या पुनर्लेखनाचा आहे. परमेश्वराच्या नामाचा जप करा आणि या चमत्कारांचे स्वागत करण्यासाठी तुमचे हृदय मोठे ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर पाठीशी असतो तेव्हा अशक्य हे शब्द तुमच्या कोशातून कायमचे निघून जातात. तुमच्या आयुष्यातील या सुवर्ण काळाची सुरुवात आता झाली आहे. आता केवळ मनातील भीती दूर करून चालणार नाही, तर मी माझे नशीब स्वतःच्या हाताने बदलणार हा वज्र निश्चय करण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा संकल्प ठाम असतो तेव्हाच विश्वाची शक्ती तुमच्या मदतीला धावून येते.